इथून तिन्ही पुरुष दिसतात बरं का. जय शिवराय. आता समोर दिसतोय तो आपल्याला विचित्रगड उर्फ रोहिडा उर्फ बिनीगड असा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा या गडाला आता आम्ही आज नाईट कॅम्पिंग करणार आहोत. आता वाजलेले आहेत किती, 5:45 झाले, 6:15 झालेले आहेत. आता थोड्याच वेळात पायथ्याला पोहोचत आहे, 5-10 मिनिटात. आणि तिथून पुढे आता आम्ही आमचा ट्रेक चालू होईल आणि वरती जाऊन आम्ही मस्तपैकी टेंट टाकून मुक्काम करणार आहोत. चला शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा. आपण विशेष आहे यावेळेस मावळा. जय शिवराय. आता रोहिड्याचा आपला ट्रेक चालू झालेला आहे. आता वाजलेले किती, 6:30 झाले ना, 6:15 झालेले आहेत. आणि आता आम्ही निघालो आहे रोहिड्या ट्रेकला. आज आमच्यात सगळ्यात तरुण, वय वर्ष फक्त 4 ना, वय वर्ष 4 श्रेयस कराड. इकडे बघ, श्रेयस कराड आहे. यांनी वयाच्या 2ऱ्या वर्षी रतनगड केलेला आहे, शिवनेरी झालेला आहे आणि आत्ता चाललेला आहे रोहिड्याला पाबरगड केलेला आहे. 3 गड केलेले आहेत आणि आज त्याचा 4था गड होणार आहे. चला आता आपण जाऊया याच्याबरोबर. आज आमच्याबरोबर आमचा सम्या बिशे आहेत, त्यानंतर हे कराड, श्रेयसचे वडील कराड, त्यानंतर आमचे ड्युटे साहेब आणि आमचा रवी गाडे आणि मी सुशील दुधाने. आता आम्ही चाललेलो आहे, आज नाईट कॅम्पिंग करणार आहे. वरती टेंट लावून मस्त मुक्काम करणार आहे. चला आता आपलं पदभ्रमण चालू झालेलं आहे. यात हा जो आहे विचित्रगड, याला रोहिडा, विचित्रगड आणि बिनीगड असे 3 नावांनी ओळखला जातो. आणि पुरंदरचा तह झाला होता, त्या पुरंदरच्या तहात जे दुर्ग द्यायला लागले होते त्यापैकीच हा एक दुर्ग आहे. आज याची आपण सफर करणार आहोत. हे आहे बाजारवाडी, बेसगाव बाजारवाडी. आणि चला आता निघूया. 6:30 वाजलेले आहेत आणि आता रोहिड्याची ही वाट चालू केलेली आहे. समोर आपल्याला दिसतोय रोहिडा. आपल्याला साधारणतः अर्धा तास लागेल. 7 वाजेपर्यंत आपण वरती जाऊया, अंधाराच्या आतच. बघूया आता, चला जाऊया आता. गडावर जाणाऱ्या नेहमीच्या वाटेने आम्ही चाललो नाही, थोड्याशा बाजूच्या वाटेने चाललेलो आहे. ही पहा, याची वाट आहे आपल्याला. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रोहिडा किल्ला, याला विचित्रगड असे देखील म्हटले जाते. हा एक प्राचीन गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून अंदाजे 3600 फूट उंचीवर असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील महत्त्वाचा बिनीचा किल्ला होता. बाजारवाडी हे पायथ्याचे गाव असून ट्रेकिंगसाठी हा एक मध्यम श्रेणीतील हिरवाईने नटलेला ऐतिहासिक गड आहे. मार्च 1656 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. 1665च्या पुरंदर तहानुसार हा किल्ला मुघलांना द्यावा लागला होता. 24 जून 1670 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा काबीज केला. पुढे हा किल्ला भोरच्या पंत सचिवांच्या ताब्यात होता. पदभ्रमण चालू केल्यापासून एक 10 मिनिटाच्यात आपण ही रेरिंगची वाट आहे इथं पोचतो. आता हे आमचे सवंगडी पाठीमागून येत आहेत. ही रेरिंगची वाट आता थोडाच राहिला आहे वरती. जय शिवराय. हे पहा आमचा सम्या येत आहे, पाठीमागून कराड येत आहे. त्यांचा चिरंजीव 4 वर्षाचा श्रेयस पण येत आहे. बघा कसा पळतोय. घ्या काहीतरी शिका या मुलांकडनं. हे पहा 4 वर्षाचा पिटुकला नाईट कॅम्पला आलेला आहे. पहा श्रेयस हातकर, पहा हा चिमुकला बघताय, बघा कसा येतोय बाबांबरोबर. ऐका कुठली भीती त्याच्या चेहऱ्यावर. रात्रीचा ट्रेक, आता वर जाऊन टेंटमध्ये मुक्काम. अरे वा पठ्ठ्या, क्या बात है. या अरे मंजिल मिले ना मिले, ये तो मुकद्दर की बात है.
अगर हम कोशिश न करें तो गलत बात है। मंजिल मिल जाएंगी तुम्हें भटकते हुए सही। अरे गुमराह तो वो लोग हैं जो घर से निकले ही नाही। मित्रांनो, हे पहा, जे गरीब असतात त्यांना हे सह्याद्री कसा समजणार। हा 4 वर्षाचा पिटुकला येत आहे आणि तुम्ही घरी बसताय, कसं होणार। अरे या सह्याद्रीची सफर करणं म्हणजे ऐऱ्यागऱ्याचं काम नाही। हे सह्याद्रीची सफर फक्त तिघच करू शकतात, मराठे, वारा आणि वाघ। चला तर आता जाऊया। हा समोर दिसतोय आपल्याला रोहिडा। बघा आता आमची गाडी तिकडे आणि तिथं लाईट आहे बघा, ते बघा लाईटचा। या इथनं त्यांनी आमच्या गाडी आहे कार खाली लावली आहे। इथनं डोर त्यांनी हे केलं आहे रिमोटनी। तिथं आवाज येतोय, दाखवा एकदा आवाज दाखवा। हे बघा आता बघा कसा आवाज आला। फार तिथपर्यंत आमची रेंज जाते गाडीची रिमोट। हे पहा, आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही वरती हा 3रा दरवाजा पार करून आता या ठिकाणी आलेलो आहे। इथं मारुतीरायांचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। इथं सुद्धा आपण मुक्काम करू शकता किंवा वरच्या मंदिरात पण करू शकता। आता आपण वर जाऊया। जय शिवराय। आता आपण मुख्य मंदिरात वरच्या मंदिरात आलेलो आहोत। 7:30 वाजलेत, म्हणजे जवळपास 1 तास लागला आम्हाला। वरती आल्यानंतर टॉर्चची गरज लागली, तोपर्यंत उजेड होता। हे पहा समोर मंदिर आणि या ठिकाणी बरेचसे जण आहेत आत्ता मुक्कामाला। खूप दिवसापासून इथं आहेत। इथं संवर्धन चालू आहे, इथलं काम चालू आहे। सकाळी तुम्हाला सगळं दाखवतो, आता रात्रीचं जेवढं होईल तेवढं दाखवतो। हे पहा या ठिकाणी असलेला हा तलाव, इथं तलाव आहे पुढे। जय शिवराय। आता आपल्या रोहिड्यावरती असलेला मुक्काम, हे बघा हे टेंट टाकलेले आहे आम्ही। या ठिकाणी टेंट टाकले आणि हे आतमध्ये आता आम्ही झोपणार आहे या ठिकाणी। आणि अजून एक टेंट, हे बघा या इथं एक टेंट आहे। 2 टेंट लावलेले आहेत आम्ही इथे। हे मंदिर या ठिकाणी असलेलं हे मंदिर। हे आमचे ड्युटीज आहेत। नंतर गाडी सम्या, ए सम्या, याला काय अर्थ आहे रे? याला काय अर्थ आहे रे? झोपवतो म्हणलं 10 वाजता आणि 11 वाजता। जय शिवराय। शुभ सकाळ। 15 एप्रिल 2026। आजची काल आम्ही 14 एप्रिलला रात्री रोहिड्यावरती मुक्कामाला आलो होतो आणि आता पहाटेचे 6 वाजलेले आहेत आणि हा संपूर्ण परिसर तुम्हाला दाखवत आहे। हे पहा, रम्य सकाळी असा हा संपूर्ण, हे पहा अतिशय सुंदर वातावरण, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निसर्ग संपन्न असा हा परिसर आपण पाहत आहात। या संपूर्ण आता गाड्याची आता आपण सफर करणार आहोत। रात्री आपण टेंटमध्ये मुक्काम केला होता। हे समोर आमचे 2 टेंट आणि या ठिकाणी पुरातत्व खात्याने काही कामगार या ठिकाणी ठेवलेले आहेत या गडाची डागडुजी करण्यासाठी। ज्या ज्या ठिकाणी काय काय पडझड झालेले आहे ते संपूर्ण होण्यासाठी। आणि आमचे हे सवंगडी रम्य सकाळी या ठिकाणी जमलेले आहेत आणि आता आपण संपूर्ण परिसर पाहूया। चला फिरूया। रोहिड्यावरती असलेला हा मोठा तलाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अतिशय मोठा असा हा तलाव आपण पाहत आहात। रोहिड्या किल्ल्यावर असलेला
हा बुरुज आपल्याला पाहायला मिळत आहे. हा बुरुज आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. दामगुडे बुरुज असं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. दामगुडे बुरुज. रोहिड्या किल्ल्यावर असलेला हा चुन्याचा घाणा या ठिकाणी आपण पाहतात. या ठिकाणी जे बांधकाम व्हायचं त्याचा या ठिकाणी हा घाणा आहे चुन्याचा. हे चाक फिरवून या ठिकाणी चुना केला जायचा आणि तो बुरुजामध्ये तटबंदीमध्ये जे दगडी लावली जायची त्याच्यामध्ये तो चुना वापरला जायचा. त्यामुळं हा चुन्याचा घाणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे पहा, आता समोरचा सगळा परिसर तुम्हाला दाखवत आहे. आपल्याला समोर जे दिसते वेळवंडे नदी आणि भाटघर धरणचं या ठिकाणी आहे. भाटघर धरण आणि हा संपूर्ण परिसर दाखवत आहे आपल्याला. या ठिकाणी समोर आपल्याला हा बघा, हा मध्यभागी जो दिसतोय तो आपल्याला राजगड आहे. त्याच्या पाठीमागे तोरणा आणि दूरवरती आपल्याला सिंहगड हे शुंकराज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. हे पहा, अतिशय रम्य सकाळी आज आपण तुम्हाला दर्शन घडवून आणत आहे. संपूर्ण गडांचं संपूर्ण परिसर आपण पाहत आहात. हे पहा, हा 4 वर्षाचा श्रेयस कराड आमच्या बरोबर आज ट्रेकला आहे. त्याने रात्रीचाच गड वरती आलेला आहे. ज्या ठिकाणी मुलांना मोबाईल टी व्ही बघण्यात मग्न असतात तिथं हा श्रेयस गड किल्ले महाराजांचे फिरण्यात त्याची रम्यता मानतो. तू मोबाईल वापरतो का रे श्रेयस? मोबाईल बघतो. हा, आता आपण कोणत्या गडावर आलेलो आहे? तिकडे नको जाऊ. हा, आत्ता कुठं आलेलो आहे? रोहिडा उर्फ विचित्रगड. याच्या आधी काय काय केलं तू? तिकडे जाऊ. याने आत्तापर्यंत रतनगड केलेला आहे, शिवनेरी केलेला आहे, पाबरगड केलेला आहे आणि आज त्याचा हा 4था रोहिडा आहे. फक्त वय वर्ष 4. हे रोहिड्यावर असलेलं पाण्याचं टाका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे पहा, या ठिकाणी हे पाण्याचं टाकं याला पूर्ण कंपाऊंड घालून पॅक केलेला आहे. अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी संवर्धन करणारे टीम किंवा पुरातत्व खातं खूप सुंदर असं त्यांचं या ठिकाणी काम वाखाणण्याजोगं आहे. रोहिड्या किल्ल्यावर टीम हडसर दुर्ग संवर्धन यांनी खूप छान पद्धतीने या टाक्यांचे सफाई केलेली आहे. आपण पाहत आहात हे टाके स्वच्छता मोहीम हे कामापूर्वी आणि आत्ता हे कामानंतर अतिशय सुंदर असं कार्य या ठिकाणी टीम हडपसर या संवर्धन टीमने केलेलं आहे. आपण बघत आहात इथं पाण्याच्या या टाक्या. रोहिड्या उर्फ विचित्रगडावर असलेला हा पाटणे बुरुज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे पहा, हा आहे पाटणे बुरुज आपण पाहत आहात या ठिकाणी. आजचा सूर्योदय हा रोहिड्या किल्ल्यावरनं आम्ही पाहत आहोत. हे पहा, सूर्यनारायण यांनी आत्ताच आम्हाला दर्शन दिलेलं आहे. या ठिकाणी सूर्यदेवता आमच्यावर प्रसन्न आहेत. या ठिकाणी आजचा सूर्योदय आम्ही विचित्रगड उर्फ रोहिगड उर्फ बेनीगड या ठिकाणी आम्ही
दर्शन घेत आहे. हे पहा, विचित्रगडावर असलेला अजून एक बुरुज वाघजाई बुरुज आहे. या वाघजाई बुरुजाकडे आता आपण चाललेलो आहोत. हे पहा, हा आहे वाघजाई बुरुज. आत्ता आपण वरती जात पाहत आहोत कशा पद्धतीने हा बुरुज आहे. वरून आपल्याला काय काय दिसतं तेही पाहूया. या ठिकाणी बुरुजावर जाण्यासाठी या ठिकाणी हा पायरी मार्ग आहे. हे पहा, हे आहे वाघजाई बुरुज आणि अशा ठिकाणी आपल्याला वरती जाऊन बघूया आपण आता. हे पहा, समोर आपल्याला दूरवरती हे वाघजाई माता आपल्याला दिसत आहे आणि हा संपूर्ण परिसर आजूबाजूचा. हे बघा, हा एक वाघजाईच्या बाजूने एक रस्ता आहे यायला. हे पहा, रोहिडा किल्ल्यावरची माहिती अशा पद्धतीने सांगितली जाते. खूप छान असा उपक्रम आहे. हे थांब जरा, ऐक जरा श्रेष. पहा, रोहिड्यावर असलेले ही पायऱ्यांची टाकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पायऱ्या उतरून जाण्याचा मार्ग अतिशय सुंदर असं या ठिकाणी संवर्धन चालू आहे. खूप छान पद्धतीने संवर्धन होत आहे. आणि हा रोहिडा याच्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आता सुधारणा झालेल्या आहेत. भव्य असा हा विचित्रगड आपण पाहत आहात. या रोहिड्यावर असलेला हा गुप्त मार्ग आहे बघा. आणि इथून खाली जाण्याचा आहे आणि इथून पुढं काहीच नाही आहे. डायरेक्ट या ठिकाणी ही दरी आहे पूर्णपणे. पण आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा हा मार्ग असावा. हे पहा, या ठिकाणी आपत्कालीन जाण्याचा मार्ग असावा. हे पहा, या ठिकाणी हे पहा, रोहिड्यावरती असलेला हा सर्जा बुरुज. आता आपण हा सर्जा बुरुज पाहूया. हा आहे सर्जा बुरुज. हे पहा, हे अशा पद्धतीने हा बुरुज आहे. या ठिकाणी सर्जा बुरुज. बाजूने फिरून आपण पाहूयात कशा पद्धतीने आहे ते. या संपूर्ण सर्जा बुरुजला आता आपण फेरी मारलेली आहे. हे रोहिडा उर्फ विचित्रगड उर्फ बेनीगड या ठिकाणी असलेलं हे मारुतीरायांचं आपल्याला या ठिकाणी मंदिर पाहायला मिळत आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा बोर्ड. आणि आता आपण मारुतीरायांचं दर्शन घेऊया. हा नंदी जय बजरंगबली. श्री महाबळेश्वर या ठिकाणी असलेलं हे मारुतीरायांचं हुबेहूब प्रतिकृती मंदिर. या ठिकाणी तो 2 फूट. हे पहा, या ठिकाणी आपण मारुतीरायांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि मारुतीरायांच्या मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी आपल्याला ही राज सदर आहे. हे राज सदरचं तर पाहूया. आता आपण राज सदर जाऊया पाहिला. या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे
राज सदरेचे अवशेष. आता आपण बघूया राज सदर. हे पहा, हे आहे राज सदर. हे पहा, या ठिकाणी असलेले हे राज सदरेचे अवशेष. बारुजलाच मारुतीरायांचं मंदिर. रोहिड्या किल्ल्यावर असलेला हा फत्ते बुरुज. या ठिकाणी एकंदर 7 बुरुज आहेत. ते सगळे आता आपण पाहत आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती मी तुम्हाला देत आहे. तर आता आपण बघूया हा फत्ते बुरुज. हा पाहूया फत्ते बुरुज. हे पहा, आहे फत्ते बुरुज. अतिशय सुंदर अशी ही या बुरुजाची रचना आहे. आणि हा पहा, हा संपूर्ण फत्ते बुरुज. हे रोहिड्यावरती असलेले राजवाडा. या ठिकाणी आपल्याला हा राजवाडा पाहायला मिळत आहे. राजवाड्याचे आता अवशेष आहेत, आपण पाहूया. हे पहा, या ठिकाणी असलेले वाडे आपण पाहत आहोत. हे पहा, हे राजवाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय शिवराय मित्रांनो. आत्ता आपण पाहत आहात पुरातत्व खात्याचं या ठिकाणी खूप छान अशा पद्धतीने काम चाललेलं आहे. या ठिकाणी पुरातत्व खात्याने कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्यांचे सगळे एम्प्लॉई या ठिकाणी मुक्कामाला असतात. आणि आता संपूर्ण या रोहिड्या गडाची ज्या ज्या ठिकाणी पडझड झालेली आहे ते संपूर्ण दुरुस्तीचं काम या ठिकाणी हे सगळे त्यांचे एम्प्लॉई जे आहेत पुरातत्व खात्याने ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे त्यांचं ते संपूर्ण या ठिकाणचे आता डागडुजी करणार आहेत. आणि त्यांनी सिंहगड, रायगड अशा बऱ्याचशा ठिकाणीसुद्धा हे केलेले आहे. त्यांच्याच एम्प्लॉईपैकी एक आहेत. त्यांनी आत्ता आम्हाला सुरेख अशी माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने त्यांनी बरेच गडांवरती असं डागडुजीचं काम केलेलं आहे. खरंच वाखण्याजोगं आहे की आता आपलेसुद्धा गड किल्ले ज्यांनी काट टाकली होती त्याला पुनर्जीवन मिळालेलं आहे. आणि आता पुन्हा पहिल्यासारखे आपले गडदुर्ग हे पहिल्या जसे होते तसे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खरंच पुरातत्व खात्याचं याबद्दल मी मनस्वी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप छान असा उपक्रम या ठिकाणी करत आहेत. हे पहा, हे रोहिड्या किल्ल्यावर असलेलं काल भैरवनाथाचं या ठिकाणी आपल्याला हे मंदिर पाहायला मिळत आहे. कायर भैरवनाथांची या ठिकाणी मूर्ती पाहायला मिळत आहे. तसेच बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचं या ठिकाणी मूर्ती प्रतिमा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा संपूर्ण परिसर आपण पाहूया आता. हे पहा, या ठिकाणी महादेवांची पिंड सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि कार भैरवनाथांची आरती या ठिकाणी लावलेली आहे. बोर्ड आहे या ठिकाणी. हे पहा, आणि आता या मंदिराची संपूर्ण सफर आणि या दुर्गाची संपूर्ण सफर आमची झालेली आहे. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. हे पहा, रोहिड्या किल्ल्यावरती असलेला या दरवाज्यावर असलेला हा शिलालेख
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. हा एक शिलालेख आणि याच्या बाजूला अजून एक शिलालेख, असे 2 शिलालेख आपल्याला या ठिकाणी या दरवाज्यावरती पाहायला मिळत आहे. हे पहा, या ठिकाणी असलेलं पाण्याचं टाकं आपण पाहत आहात. या दरवाज्यातून आपण वर जायच्या अगोदर या ठिकाणी हे पाण्याचं टाकं आहे आणि बहून आता आपण खाली जाऊया. हा रोहिडा किल्ल्यावर असलेला हा गणेश दरवाजा आपल्याला पाहायला मिळत आहे. हा हे गणेश दरवाजा, वरती महाराष्ट्र अस्मितेचं प्रतीक असलेला भगवा ध्वज आपल्याला फडकताना दिसत आहे. आणि हा गणेश दरवाजा आता हा पाहून आपण खाली चाललेलो आहे. मी तुम्हाला आता रात्री आम्ही आलो त्यामुळे जास्त दाखवत नाही. आता परतीच्या प्रवासात तुम्हाला हे सगळं दाखवत आहे मी, कशा पद्धतीने आलो आम्ही ते. हे पहा, आता आमच्या परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि अशा पद्धतीने आता ही खाली उतरण आम्ही उतरत आहोत. पुढं श्रेयस आहे, त्याचे बाबा, पुढं सम्या, त्याच्या पुढं ड्युट्या गेलाय आणि गाडी मगाशीच गेले. त्यांची शाळा होती 8:30ला, त्यामुळे आता ते पोचलेत शाळेमध्ये. हे पहा, समोर जो दिसतो आपल्याला तो कमळगड आहे. एकदम समोर माझ्या बॉटलच्या तिथं दाखवला आहे तो कमळगड आहे. आणि या ठिकाणी बघितला केंजरगड आहे. हे पहा, पुढे पुढून जाऊ. आता या शाळेची सहल आलेली आहे विचित्रगडावरती आणि पाहू आपण. आम्ही आता खाली उतरत आहे आणि ते वरती चढत आहेत. हे पहा, हे सगळे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत शाळेचे. हे बघा, भरपूर असे हे विद्यार्थी शाळेची सहल आलेली आहे या ठिकाणी. हे पहा, पुढे पुढून जाऊ. आता या शाळेची सहल आलेली आहे विचित्रगडावरती आणि पाहू आपण. आम्ही आता खाली उतरत आहे आणि ते वरती चढत आहेत. हे पहा, हे सगळे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत शाळेचे. हे बघा, भरपूर असे हे विद्यार्थी शाळेची सहल आलेली आहे या ठिकाणी. हे पहा, अमृत विद्यालय निगडी येथून या मुलांची या ठिकाणी सहल आलेली आहे. आपण पाहत 80 ते 82 जण आहेत आणि आता आम्ही उतरायला लागलेलो आहे आणि हे वरती चाललेले आहेत. हे पहा, हे सगळी टीम या ठिकाणी चाललेले आहेत आता वरती. जय शिवराय. आत्ता आम्ही विचित्रगड रोहिडा हा खाली उतरून आलेलो आहे. अतिशय सुंदर असा हा ट्रेक आहे. आम्ही रात्री नाईट कॅम्पिंगला गेलो होतो. नाईट कॅम्पिंग करून आता आम्ही खाली आलेलो आहे. आता चला, आता पुण्याच्या प्रवासाला लागणार आहोत थोड्या वेळात. हा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून येणारी माझी भटकंती सर्वातपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. हे पहा, रोहिडा किल्ला समोर दिसतोय आणि रोहिडा किल्ल्याकडे जायच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी ही शिवपिंडीच्या आकाराची विहीर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे पहा, ही शिवपिंडीचा आकार आहे याला. आणि हे पहा, या ठिकाणी ही असलेली विहीर आता आपण पाहत आहोत या ठिकाणी पहा. आणि अशा या ठिकाणी या पायऱ्या आहेत याला उतरायला, समोर आपल्याला दिसत आहे.
हा पायरी मार्ग आणि या ठिकाणी असलेली ही विहीर पाहून आता आपण पुढं रोहिड्या किल्ल्याकडे चाललेलो आहे.